Hello friends, how are you? Welcome back into the BV tutorials. In this lecture, we are going to start the next heterocyclic compound, that is the thiophene. Now, what is meant by the thiophene? A five-membered heterocyclic compound containing sulfur atom as a heteroatom is called as the thiophene. Thiophene म्हणजे काय? The five-membered heterocyclic compound containing sulfur atom as a heteroatom. एक 5 मेंबर्ड हेटेरोसायक्लिक कंपाऊंड ज्याच्यामध्ये सल्फर हा हेटेरोएटम प्रेझेंट आहे त्याला आपण थायोफेन या ठिकाणी म्हणत असतो. कोलटार मध्ये या थायोफेनचे फ्रॅक्शन्स या ठिकाणी प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये आपण ऑब्टेन करून घेतो डिस्टिलेशन करून. ठीक आहे. तर थायोफेन इज अ 5 मेंबर्ड हेटेरोसायक्लिक कंपाऊंड कंटेनिंग सल्फर ॲज अ हेटेरोएटम. आणि पायरॉल आणि फ्युरान प्रमाणे आपण हा जो थायोफेन आहे ह्या थायोफेनचं सगळ्यात अगोदर आपल्याला स्ट्रक्चर डिस्कस करायचं आहे. सगळ्यात अगोदर काय डिस्कस करायचं आहे? स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. आणि स्ट्रक्चरमध्ये सुद्धा पहिलं कोणतं आपल्याला पाहायचं आहे? स्ट्रक्चरमध्ये सुद्धा जे पहिलं स्ट्रक्चर आपण डिस्कस करतो ते पहिलं स्ट्रक्चर कोणतं आहे? ऑर्बिटल स्ट्रक्चर. जे पहिलं स्ट्रक्चर आपण डिस्कस करतो ते पहिलं स्ट्रक्चर कोणतं आहे? ऑर्बिटल स्ट्रक्चर आपल्याला सांगावं लागतं. आणि आपण सांगतो की ऑर्बिटल स्ट्रक्चर कशा पद्धतीनं बनलेलं आहे, कोणते बॉन्ड आहेत, ते बॉन्ड कसे बनले, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहाव्या लागतात. ठीक आहे. ऑर्बिटल स्ट्रक्चर काढून घेऊयात अगोदर आपण. बघा, थायोफेन जो आहे तो आपण ऑर्बिटल स्ट्रक्चरमध्ये अशा पद्धतीनं काढतो. हा थायोफेन बघा, 5 मेंबर्ड हेटेरोसायक्लिक कंपाऊंड कंटेनिंग सल्फर ॲज अ हेटेरोएटम. त्याला आपण अशा पद्धतीनेही आपण या ठिकाणी काढतो. केकुले स्ट्रक्चर आहे. हा सल्फर ऑक्सिजन फॅमिली मधला आहे सल्फर, म्हणजे 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. आणि कंप्लीट स्ट्रक्चर काढू. बघा, इथं कार्बन आहे, कार्बन 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 सल्फर, हा कार्बन, हा कार्बन, इथं एक कार्बन आहे, इथं एक कार्बन आहे, हा सल्फर ॲटम, इथे एक बॉन्ड, इथे एक बॉन्ड, सल्फरवरती हे 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, इथं हायड्रोजन ॲटम, हायड्रोजन ॲटम, हायड्रोजन ॲटम आणि हा हायड्रोजन ॲटम. ठीक आहे. मग कंप्लीट स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला काय काय दिसतं पहा. कार्बन दिसतात, हायड्रोजन दिसतात आणि सल्फर दिसतात. किती कार्बन आहेत मोजा? 1 2 3 4, 4 कार्बन आहेत. 4 कार्बन. हायड्रोजन किती आहे? 4. आणि सल्फर किती आहे बाबा? 1. C4H4S. That is the molecular formula of the thiophene. So what is the molecular formula of the thiophene? C4H4S is the molecular formula of the thiophene. हा थायोफेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. परत एकदा बघा, कार्बन ॲटम आहे, सल्फर ॲटम आहे आणि हायड्रोजन ॲटम आहे. आणि आपल्याला नेहमीप्रमाणे माहिती असायला पाहिजे की जेव्हा जेव्हा कार्बन ॲटम डबल बॉन्डनं जोडलेला असतो, हा कार्बन ॲटम डबल बॉन्डनं, हा कार्बन डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड आहे. आणि कार्बन ॲटम जेव्हा जेव्हा डबल बॉन्डनं जोडलेले असतात तेव्हा तो कसा असतो? sp2 हायब्रिडाइज्ड असतो. सो द ऑल द 4 कार्बन ॲटम्स in the thiophene are sp2 hybridized. Sulfur atom also contain sp2 hybrid orbitals and hydrogen atoms contains only one s orbital. आणि हायड्रोजन ॲटम मध्ये काय आहे? फक्त एकच s ऑर्बिटल या ठिकाणी प्रेझेंट आहे. लिहायचं काय बघा, अगदी सिंपल आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द थायोफेन is C4H4S. All the carbon atoms in the thiophene are sp2 hybridized. Sulfur atom is also sp2 hybridized and hydrogen atom contains only one s orbital. आता एक महत्वाचा मुद्दा, that thiophene contain carbon carbon single bond, carbon sulfur single bond, carbon hydrogen single bonds and carbon carbon double bonds. थायोफेन मध्ये काय काय आहे? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, कार्बन सल्फर सिंगल बॉन्ड आहे, कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड्स आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स आहेत. हे बॉन्ड कसे तयार झालेत हेच आपल्याला सांगायचंय. आणि हे ऑर्बिटल त्याच्यामध्ये सहभाग घेतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. करेक्ट आलं? काही अडचण? पाहूयात कशा पद्धतीने काढून घेऊया आपण. एक स्केलेटन आपण काढून घेऊ. पहिला कार्बन, हा सेकंड कार्बन,
हा एक थर्ड कार्बन, हा आहे फोर्थ कार्बन आणि हा एक सल्फर ॲटम आहे. प्रत्येक कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड आहे, म्हणजे प्रत्येक कार्बनकडे 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत. आता या कार्बनचा विचार केला तर हा पहिला sp2 ऑर्बिटल, हा दुसरा sp2 ऑर्बिटल आणि हा तिसरा sp2 ऑर्बिटल. किती आहे? 3 sp2 ऑर्बिटल आहे. सेम त्याच पद्धतीने या कार्बनकडे हा पहिला sp2 ऑर्बिटल, हा दुसरा sp2 ऑर्बिटल आणि हा तिसरा sp2 ऑर्बिटल. परंतु या ठिकाणी बघा बरं, या लेफ्ट साईडच्या कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल आणि राईट साईडचा एक sp2 ऑर्बिटल एकमेकांसोबत ओव्हरलॅप झाला आणि एकमेकांसोबत ओव्हरलॅप झालेला असल्यामुळं आपल्याला हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आपल्याला भेटला. सेम त्याच पद्धतीने बघा की हा कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल, हा कार्बनचा दुसरा sp2 ऑर्बिटल आणि या कार्बनचा हा तिसरा sp2 ऑर्बिटल. या कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल आणि खालच्या कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल एकमेकांसोबत ओव्हरलॅप झाला आणि आपल्याला हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हणजे कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड आपल्याला भेटला. तसं या कार्बनचा विचार केला तर याच्याकडे सुद्धा 3 sp2 ऑर्बिटल आहेत ना, हे 2 आणि हा तिसरा sp2 ऑर्बिटल झाला, हा तिसरा sp2 ऑर्बिटल झाला. या कार्बनचा एक sp2 आणि या कार्बनचा एक sp2 ओव्हरलॅप झाला आणि आपल्याला हा कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड आपल्याला भेटला. तसं सल्फरकडे सुद्धा 3 sp2 ऑर्बिटल आहेत, 3 sp2 ऑर्बिटल आहे. सल्फरचा हा एक sp2 ऑर्बिटल या ठिकाणी ओव्हरलॅप झाला, सल्फरचा हा एक sp2 ऑर्बिटल या ठिकाणी ओव्हरलॅप झाला आणि आपल्याला हे कार्बन सल्फर सिंगल बॉन्ड आपल्याला पाहायला भेटले. अशा पद्धतीनं कार्बन कार्बन आणि कार्बन सल्फर सिग्मा बॉन्ड आपल्याला पाहायला भेटले. सल्फरचा जो एक sp2 हायब्रिड ऑर्बिटल आहे ज्याच्यामध्ये एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, तो पुढच्या कोणत्याच बॉन्ड फॉर्मेशन मध्ये सहभाग घेणार नाही. कोणते ऑर्बिटल बॉन्ड फॉर्मेशन मध्ये सहभाग घेत असतात? ज्यांच्याकडे एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतो. इलेक्ट्रॉनची जोडी म्हणजे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जर ऑर्बिटल मध्ये आले तर तो ऑर्बिटल बॉन्ड फॉर्मेशन मध्ये सहभाग घेत नसतो. आता प्रश्न काय उरला की प्रत्येक कार्बनवरचा एक एक हायब्रिड sp2 हायब्रिड ऑर्बिटल शिल्लक आहे आणि हे 4 हायड्रोजनचे s ऑर्बिटल आहे, ते समजून घ्या. आता या कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल एका हायड्रोजनच्या s ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप झाला आणि आपल्याला हा कार्बन हायड्रोजन सिग्मा बॉन्ड भेटला. तसं राहिलेले तिन्ही कंबाईन होतात ना, एक हायड्रोजनचा s ऑर्बिटल या ठिकाणी ओव्हरलॅप होतो, एक हायड्रोजनचा s ऑर्बिटल या ठिकाणी ओव्हरलॅप होतो आणि एक हायड्रोजनचा s ऑर्बिटल या ठिकाणी ओव्हरलॅप होतो आणि आपल्याला या ठिकाणी सगळे कार्बन हायड्रोजन सिग्मा बॉन्ड आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. करेक्ट आलं? आणि शेवटी सांगायचं ऑल द सिग्मा बॉन्ड लाईज इन द सेम प्लेन. ह्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला लिहायचे काय? मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द थायोफेन is C4H4S. All the carbon atoms are sp2 hybridized. Sulfur atom is also sp2 hybridized. Hydrogen atom contains only one s orbital. Thiophene contains carbon carbon single bond, carbon sulfur single bond, carbon hydrogen single bond and carbon carbon pi bonds. One sp2 hybrid orbital on each carbon atom overlap with each other to form the carbon carbon sigma bond. sp2 hybrid orbitals of carbon overlap with sp2 hybrid orbitals of sulfur to form carbon sulfur sigma bond. Remaining sp2 hybrid orbitals on each carbon atom overlap with one s orbital of each hydrogen atom to form carbon hydrogen sigma bond and all the sigma bond lies in the same plane. आता सध्या फ्रेमवर्क आपलं कसं तयार झालेलं आहे थायोफेनचं, अशा पद्धतीने हे फक्त सिग्मा बॉन्ड तयार झालेले आहे. तुम्ही म्हणता सल्फरचे 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कुठं आहे? सल्फरकडे एक पी ऑर्बिटल आहे, त्याच्यामध्ये ते लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात, ते आपल्याला कळेल. तरी आपण पाय बॉन्डचं फॉर्मेशन, आपल्याला सिग्मा बॉन्डचं फॉर्मेशन आपण सांगितलं. आता आपल्याला सांगायचं आहे की पाय बॉन्डचं फॉर्मेशन. आता मी सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा sp2 हायब्रिडायझेशन होतं तेव्हा अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल शिल्लक असतो. प्रत्येकाकडे एक अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल या ठिकाणी शिल्लक असतो.
तसं सध्या जे स्ट्रक्चर आपलं तयार झालंय ते अशा प्रकारचं तयार झालेलं आहे. सध्या जे स्ट्रक्चर आपलं तयार झालेलं आहे जे स्ट्रक्चर आपलं तयार झालेलं आहे ते अशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. बरोबर आलं की हे स्ट्रक्चर आपलं तयार झालेलं आहे. आता प्रत्येक कार्बन आणि प्रत्येक सल्फरकडे एक अनहायब्रिडायज्ड पी ऑर्बिटल आहे ना. या कार्बनकडे एक अनहायब्रिडायज्ड पी ऑर्बिटल आहे, या कार्बनकडे एक अनहायब्रिडायज्ड पी आहे, या कार्बनकडे एक अनहायब्रिडायज्ड पी ऑर्बिटल आहे, इथं एक अनहायब्रिडायज्ड पी आणि इथं सुद्धा एक अनहायब्रिडायज्ड पी ऑर्बिटल आहे जे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथं प्रेझेंट आहेत. पहा आता काय होतं, या कार्बनचा एक पी ऑर्बिटल आणि या कार्बनचा एक पी ऑर्बिटल एकमेकांसोबत ओव्हरलॅप होतो ना, ओव्हरलॅप होतो. One unhybridized p orbital on each carbon atom overlap with each other to form the carbon-carbon pi bond. बघा ते दोन ओव्हरलॅप झाले आणि आपल्याला हा कार्बन कार्बन पाय बॉन्ड आपल्याला भेटला. तसं या कार्बनवरचा एक पी ऑर्बिटल आणि खालच्या कार्बनवरचा एक पी ऑर्बिटल एकमेकांसोबत ओव्हरलॅप झाला आणि आपल्याला हा कार्बन कार्बन पाय बॉन्ड आपल्याला अशा पद्धतीने भेटला. आणि सल्फरचा हा पाय बॉन्ड बॉन्ड फॉर्मेशन मध्ये सहभाग घेणार नाही. हाफ पार्ट वरी हाफ पार्ट हे डंबेल शेप्ड पी ऑर्बिटल असतो. तुम्ही म्हणताल इथं ओव्हरलॅपिंग इथं सेपरेट ओव्हरलॅपिंग होणार का नाही, हे कम्प्लीट अशी ओव्हरलॅपिंग असते, कम्प्लीट ओव्हरलॅपिंग असते. पाय पी ऑर्बिटलचा अर्धा पार्ट सिग्मा बॉन्डच्या वरी असतो, अर्धा पार्ट सिग्मा बॉन्डच्या खाली असतो. त्याच्यामुळं तयार झालेल्या पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणजे पाय बॉन्डचा अर्धा पार्ट सिग्मा बॉन्डच्या वरती असतो आणि राहिलेला अर्धा पार्ट हा सिग्मा बॉन्डच्या खाली असतो. त्याला आपण असं म्हणतो, हा पार्ट ऑफ द पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल लाईज अबोव द प्लेन ऑफ द सिग्मा बॉन्ड अँड अनदर हा पार्ट लाईज बिलो द प्लेन ऑफ द सिग्मा बॉन्ड. अशा पद्धतीनं पाय बॉन्ड तयार झाले. अँड सिम्पली वी कॅन से दॅट the shorthand representation of the thiophene is a pentagon containing sulfur atom with a sulfur, a pentagon containing sulfur with a circle inside, and that circle represents the pi bond. And that circle represents the pi bond. हे झालं ऑर्बिटल स्ट्रक्चर. समजून घेण्यासाठी परत तुम्ही रिपीट करू शकता. तुम्ही परत एकदा हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ती ऑर्बिटल स्ट्रक्चर तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी समजून. आता आपल्याला पाहायचं आहे ते रेझोनन्स स्ट्रक्चर. हे ऑर्बिटल स्ट्रक्चर झालं, रेझोनन्स स्ट्रक्चर. So according to the resonance theory, thiophene is a resonance hybrid of various canonical forms. डिलॉकलायझेशन होतं आता पाय बॉन्डचा आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कॅनॉनिकल फॉर्म्स भेटतात. ते बघूयात आपण आता कशा पद्धतीने काढायचं आहे. बघा, थायोफेन जे ओरिजिनल स्ट्रक्चर आहे ते आपण काढून घेतलं. हा थायोफेन झाला. सल्फरवरच्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनचं डिलॉकलायझेशन होतं, मायग्रेशन होतं पूर्ण थायोफेनच्या रिंगवर. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथं पाय बॉन्ड तयार करतील, हा पाय बॉन्ड इथं इलेक्ट्रॉन तयार करतील आणि आणखी एक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटेल. इथं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन सल्फरवरती पॉझिटिव्ह चार्ज आणि हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथं आले. आता हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय करतील, इथं पाय बॉन्ड तयार करतील, त्याचा पुढचा पाय बॉन्ड इथं इलेक्ट्रॉन तयार करेल, आणखी एक स्ट्रक्चर आपल्याला भेटेल. अशा पद्धतीनं एक स्ट्रक्चर भेटेल. सल्फर ॲटम आहे, पॉझिटिव्ह चार्ज, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, पाय बॉन्ड इथं एक तयार झालेला आहे, इथे एक पाय बॉन्ड राहिला होता, हा एक पाय बॉन्ड भेटला आणि हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथं पाय बॉन्ड, त्याच्या पुढचा पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन तयार करेल, आणखी एक स्ट्रक्चर आपल्याला भेटेल. ते अशा प्रकारचं सल्फर ॲटम, पॉझिटिव्ह चार्ज, हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, या ठिकाणी एक पाय बॉन्ड आहे, बरोबर आला. या ठिकाणी एक पाय बॉन्ड आहे, हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन इथं पाय बॉन्ड तयार करतील, हा पाय बॉन्ड इथं इलेक्ट्रॉन्स टाकेल.
आपल्याला आणखी एक स्ट्रक्चर भेटेल. आणखी एक स्ट्रक्चर आपल्याला अशा पद्धतीचं भेटेल. इथं तर काही अडचण नाही ना, पॉझिटिव्ह चार्ज आहे तसा. इथं एक पाय बॉन्ड आला, इथं एक पाय बॉन्ड आला, हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, इथं पाय बॉन्ड दाखवतील. हा पाय बॉन्ड जो आहे, हा पाय बॉन्ड तो त्याचे सल्फरचे इलेक्ट्रॉन देऊन टाकेल आणि फायनली पहिल्यासारखंच स्ट्रक्चर आपल्याला भेटेल. फर्स्ट स्ट्रक्चर जे आपण पाहिलं होतं सेम त्या पद्धतीचं स्ट्रक्चर. हे पाय बॉन्ड फिरले ना, गोल फिरले असे सगळ्या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये. एवढे कॅनॉनिकल फॉर्म्स आपल्याला भेटले, एवढे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आपल्याला भेटले. अँड रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आर नॉट द ॲक्च्युअल स्ट्रक्चर ऑफ द ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ॲक्च्युअल स्ट्रक्चर ह्यांच्या मध्यभागीच कुठंतरी असतो आणि त्याला आपण अशा पद्धतीनं रिप्रेझेंट करत असतो. त्याला आपण अशा पद्धतीनं रिप्रेझेंट, सल्फर आणि हा सर्कल काढला. ठीक आहे, तर ह्याला म्हणायचं रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर. रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं आपण? स्ट्रक्चर ऑफ द थायोफेन. थायोफेनचं स्ट्रक्चर, ऑर्बिटल स्ट्रक्चर आणि रेझोनन्स स्ट्रक्चर हे दोन्हीही पाहिलेले. समजलं नसेल तर व्हिडिओ तुम्ही रिवाइज करू शकता. परत एकदा पहा, व्हिडिओ व्यवस्थित समजेल. समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.